तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा संदर्भ देऊन तिसऱ्या भाषेची सक्ती तुम्हाला करता येणार नाही हे निर्विवाद सिद्ध झालेलं आहे की हा सगळा लढा यूट्यूबर्सनी आणि लोकांनी समाज माध्यमावर पहिल्यांदा आणला. आम्ही कुणाचा दबाव सहन करणार नाही हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी आरशात बघायला पाहिजे की तेच कोणावर दबाव निर्माण करत नाहीत ना. नरेंद्र जाधव हे आत्ताच्या काळामध्ये सरकारचे समित्यांवर नेमणूक होऊ शकणारे फेवरिट गृहस्थ आहे. आता आम्ही जे काम करतोय ते माध्यमांच्या लक्षात कधी आलंय? 20 वर्षांनी. उद्धव ठाकरेंच्या पक्षाने त्यांच्या वडिलांनी अगोदर काय प्रकारचं राजकारण केलं असेल असं जर मी पूर्वलक्षी प्रभावाने सगळ्यांच्या बद्दल रागराग करायला लागलो तर मला लोकांची जोडून नाही घेता येणार. 2009ला आम्ही मराठी अभ्यास केंद्राची स्थापना केली. आमच्या संस्थेचं नाव फसवा आहे. 92-93 साली गुजर मारवाड्यांना वाचवण्याचं काम शिवसेना पक्षाने केलं असं शिवसेना अभिमानाने सांगते. त्या मराठी हिंदूंना त्यांच्या इमारतीमध्ये राहूही न देण्याची भूमिका आता गुजर मारवाड्यांची आहे सीमा प्रश्नाचा. त्यामुळे जी IAS ची लॉबी आहे तिकडची त्या मंडळीनं हा कुठला बाहेरचा भुरटा आलाय असं त्यांना वाटत होतं. मराठी भाषेवरच्या एका आंदोलनानं काय काय केलं? पहिल्यांदाच बऱ्याच वर्षांनी जन आंदोलनाची ताकद काय असते हे दाखवून दिलं. 237 आमदारांचं पाठबळ असलेल्या सरकारला एकदा नव्हे दोनदा माघार घ्यावी लागली आणि या निमित्तानं राजकारणामध्ये जी इतकी वर्ष अघटित अशी वाटत होती गोष्ट ते ठाकरे बंधू एकत्रित येण्याची प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे. पण या सगळ्या आंदोलनाचं फलित नेमकं काय आहे आणि पुढची लढाई अजून बाकी आहे का? लढाई संपलेली आहे का? सरकारचे आत्ताचे जे हेतू दिसत आहेत त्याच्यामध्ये खरोखर स्पष्टता आहे का? कारण एका नव्या समितीची पुन्हा घोषणा झालेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं हे म्हणत आहेत की त्रिभाषा सूत्र लागू करण्यासाठी किंबहुना ते अधिक प्रभावीपणे लागू करण्यासाठी ही समिती काम करेल. कालच घोषणा पण झाली की 3 महिन्यांच्या आत ही समिती आपला अहवाल देईल आणि या समितीच्या अध्यक्षपदी ज्या डॉक्टर नरेंद्र जाधव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांच्या नावावरून सुद्धा बऱ्याच लोकांना आक्षेप आहेत. एकीकडे 5 जुलैला ठाकरेंचा एकत्रितपणे मोर्चा निघतोय, बरेच लोक त्याच्यामध्ये सुद्धा दंग आहेत आणि म्हणजे या निमित्तानं त्यांच्या एकीकरणाची प्रोसेस सुरू होईल का याच्याबद्दल खमंग चर्चा झडतायत. पण या सगळ्या आंदोलनातली एक अत्यंत महत्त्वाची बाब ही होती की हे आंदोलन ज्यांनी पुढं आणलं, ज्यांनी जनभावनेचा रेटा जो आहे तो शासनकर्त्यांच्या दारामध्ये नेऊन ठेवला आणि सांगितलं की ही असंतोषाची धग जी आहे ती इतकी मोठी आहे, ते मराठी भाषा अभ्यास केंद्राचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर दीपक पवार आणि या समन्वय समितीच्या माध्यमातून त्यांनी हा सगळा कार्यक्रम राबवला. एकत्रित सभा पण अधिवेशनाच्या 1 दिवस आधी झालेली होती आणि बऱ्याच लोकांना उत्सुकता पण आहे की दीपक पवार या आंदोलनामध्ये अचानक समोर कसे आले, त्यांची पार्श्वभूमी नेमकी काय आहे, मराठी भाषेचा आणि त्यांचा नेमका संबंध काय आहे, या पण गोष्टी आपण या मुलाखतीमध्ये बोलणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करूयात की ही समिती जी नेमलेली आहे सरकारनं, म्हणजे 2 वेळा GR निघाले, ते दोन्ही GR रद्द करावे लागलेले आहेत, 16 एप्रिल आणि नंतर 17 जूनचा. आता नरेंद्र जाधव यांची समिती नेमलेली आहे. का तुम्हाला आक्षेप आहे त्या समितीबद्दल? 2 शासन निर्णय प्रशांत सरकारनं जे काढले 16 एप्रिल आणि 17 जूनचे, हे दोन्ही शासन निर्णयांमध्ये अनिवार्य म्हणजे सर्वसाधारण एवढा एक नवीन समानार्थी शब्द मराठी भाषेला देण्यापलीकडे काही फरक नव्हता. हिंदी पहिल्या शासन निर्णयात पण सक्तीची होती, दुसऱ्या शासन निर्णयात पण होती. फक्त हिंदीची सक्ती दुसऱ्या शासन निर्णयात करताना सरकारने इतर पण भाषांचे पर्याय देऊ, एका इयत्तेतल्या 20 पेक्षा जास्त मुलांनी तयारी दर्शवली तर आम्ही दुसरी भाषा देऊ, ऑफलाईन सोय नसेल तर ऑनलाईन करू, ह्या सगळ्या गोष्टी सरकारनं सांगितल्या. या प्रकारची रंगरंगोटी शासन निर्णयाचा वापर करून जी काही करता येऊ शकते ती त्या शुद्धीपत्रकामध्ये सरकारने केली. त्यामुळे एप्रिलपासून आत्तापर्यंत आम्ही सगळे चळवळीतले लोक शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या वतीनं आम्ही जे म्हणत होतो की सरकारचे दोन्ही शासन निर्णय सारखे आहेत, दोन्ही शासन निर्णयांमध्ये काही फरक नाही, याच्यात स्थगिती नाही, याच्यात हिंदीची अनिवार्यता काढून टाकलेली नाही आणि याच्यामध्ये केवळ झाकपाक करण्याच्या पलीकडे काही बदल नाही. ते जर आमचं म्हणणं खरं नसतं तर 17 जूनच्या शासन निर्णयाच्या नंतर 12 दिवस सरकारच्या विरोधामध्ये जे वातावरण निर्माण झालं आणि सरकारचे 2 शासन निर्णय आणि 2 परिपत्रक यांची 29 तारखेला संध्याकाळी होळी होते आणि त्याच दिवशी संध्याकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये माननीय मुख्यमंत्री असं जाहीर करतात की आम्ही ते 2 शासन निर्णय रद्द करतो. म्हणजे सरकारनं
कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी नागरी समाजातनं उभ्या राहिलेल्या चळवळी, त्याला महाराष्ट्रातल्या राजकीय अभिजनांनी वेगवेगळ्या टप्प्यांवर दिलेला रचनात्मक प्रतिसाद आणि सरकारचा दुटप्पीपणा लोकांच्या 100% लक्षात येणं, याचा परिपाक म्हणजे सरकारनं ते 2 शासन निर्णय रद्द करणं आहे. आता तुम्ही ज्या समितीचा उल्लेख केला त्याबद्दलचा शासन निर्णय सरकारनं 1 जुलैला प्रसिद्ध केला. त्यात सरकार असं म्हणतं की 2 शासन निर्णय रद्द केलेले आहेत आणि माशेलकर समिती आणि इतर समित्यांच्या कामाचा आधार घेऊन महाराष्ट्रामध्ये त्रिभाषा सूत्र कधीपासून आणि कोणत्या वर्षापासून लागू करावं हे या समितीने ठरवायचं. आता ह्याच्याबद्दलचे 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे माशेलकरांची जी समिती आहे ती उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाशी संबंधित होती, शालेय शिक्षणाशी नाही. वर्षा गायकवाडांनी त्याच्याबद्दल म्हटलंय. मुळामध्ये उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या समोर तो अहवाल मांडला गेला, त्याच्यावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यगट नेमला गेला आणि त्या कार्यगटाचा अहवाल पुढे येऊन सरकारने तो स्वीकारायचा का नाकारायचा हे ठरेपर्यंत उद्धव ठाकरेंचं सरकार पडलेलं होतं. आपण असं थोडं माशेलकर समितीबद्दल मला बोलायचंच आहे, कारण अचानकपणे म्हणजे गेल्या 48 तासामध्ये ते नाव समोर आलेलं होतं. 16 एप्रिलपासून त्याची कुठे चर्चा नव्हती, पण आत्ता नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली आणि तुम्ही त्याला विरोध करताय, त्याचं कारण काय नाही? असं आहे, एक म्हणजे माशेलकर समितीने जर प्राथमिक शिक्षणाबद्दलचं मत मांडलेलं असेल तर ते त्यांच्या मॅन्डेटच्या बाहेरचं आहे. जर जी समिती थोरात किंवा ते उच्च शिक्षणाच्या बद्दलची समिती आहे, त्या उच्च शिक्षणाच्या बद्दलच्या समितीने उच्च शिक्षणातल्या भाषासूत्राबद्दल किंवा एकूण शिकवण्याच्या सूत्राबद्दल बोललं पाहिजे. तुम्ही वायफळ चर्चा किंवा इतर रिलेटेड किंवा अनरिलेटेड चर्चा म्हणून तुम्ही त्याच्यात बोलू शकता. पण एक गोष्ट मला असं वाटतं की तेव्हाच्या सरकारनं आणि नंतरच्या एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मुळामध्ये तिथल्या मंडळींनी हे दोन्ही अहवाल नीट पाहिला, हा अहवाल नीट पाहायला पाहिजे होता आणि कोणीतरी माशेलकरांशी याबद्दल तेव्हा संवादही करायला पाहिजे होता की उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाशी संबंधित जर तुमचा अहवाल आहे तर त्याच्यामध्ये अगदी जाता जाता का होईना तुम्ही प्राथमिक शिक्षणाच्या बद्दल काही म्हणत असाल, तो अहवाल सरकारने स्वीकारलेला नसणं ही महत्त्वाची बाब आहे. पण अशा प्रकारची जी चर्चा आहे ती मला वाटतं माशेलकरांच्या समितीचं नाव, त्याच्यामध्ये अगदी नसलेल्या मुणगेकरांचं नाव हे ठरवून आणणं, म्हणजे उदय सामंतांनी त्याचा उल्लेख करणं, मुख्यमंत्र्यांनी त्याचा उल्लेख करणं, सगळ्या माध्यमांनी, आणि मुणगेकर हे त्या दृष्टीने सॉफ्ट टार्गेट का ठरतात? बहुजन समाजातले आहेत आणि त्याच्यामुळे बघा, बहुजन समाजातला मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू असलेला माणूस म्हणतो तो काँग्रेसचाच माणूस आहे, आता तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असं म्हणण्याची जी काही पद्धत होती ती सुद्धा मुणगेकरांनी स्वतःचं म्हणणं सांगून ह्यांचे दात त्यांच्या घशात घासले. या परिस्थितीत आम्ही नरेंद्र जाधवांना का विरोध करतो? एक म्हणजे NEP मध्ये जर राज्यांना लवचिकता दिलेली आहे आणि तिसऱ्या भाषेची सक्ती करण्यात आलेली नाही तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा संदर्भ देऊन तिसऱ्या भाषेची सक्ती तुम्हाला करता येणार नाही हे निर्विवाद सिद्ध झालेलं आहे. राज्याचा जो शिक्षण आराखडा आहे त्याच्याबद्दल त्या सगळ्या प्रक्रियेशी संबंधित असलेले महेंद्र गणपुले, माधव सूर्यवंशी हे जे त्या क्षेत्रातले लोक, धन्वंती हर्डीकर, श्रुती पानसे, या सगळ्या मंडळींनी SCERT झालेल्या बैठकीत पण सांगितलंय, किशोर दरक यांनी पण त्या बैठकीत सांगितलंय की तिसऱ्या राज्याच्या शिक्षण आराखड्यामध्ये तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा विषय नाही. आणि रेखावारांनी त्या सगळ्या अहवालामध्ये जर अंतिम पातळीवर स्वतःच्या अधिकारात जर काही बदल केले असतील तर अशा प्रकारचे बदल करण्याचा अधिकार डेलिगेटेड लेजिस्लेशनच्या प्रक्रियेत, मंत्री तुमचा बॉस असेल तर मंत्र्याला न विचारता या प्रकारचे बदल तुम्ही करू शकता का? आणि मग रिमोट कंट्रोल म्हणून मंत्र्यानेच ते बोलावं, या प्रकारची व्यवस्था संसदीय लोकशाहीमध्ये मान्य आहे का? तर हे लोकांनी विचारलंय. आता अशा परिस्थितीत जर NEP आणि SCF या दोन्हीमध्ये तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा उल्लेख नाहीये तर नरेंद्र जाधवांची समिती काय करणार आहे? म्हणजे नरेंद्र जाधवांची समिती नेमताना आणि नेमून झाल्यावर गेल्या 48 तासामध्ये मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं बोलतायत की दबाव सहन करणार नाही, भाजपच्या मेळाव्यामध्ये तर त्यांनी अगदी शिरात आणून ह्याबद्दलचं विधान केलेलं आहे. मग ते कोणाचा दबाव सहन करत नाहीये? म्हणजे मुळात ते दबाव निर्माण करतात. त्यांची जी भाषा आहे ती दमदाटीची आहे, त्यांची भाषा दंडेलशाहीची आहे. लोकशाही पद्धतीनं विरोध करतायत, नागरी समाजामध्ये विरोध करतात. म्हणजे तुम्हाला माहिती आहे प्रशांत की हा सगळा लढा युट्यूबर्सनी आणि लोकांनी समाज माध्यमावर पहिल्यांदा आणला. म्हणजे हा काही कुठल्या परकीय शक्तीने आणि कोणी केलेला लढा नाहीये, हा नागरी समाजातला लढा आहे. राजकीय पक्षांना जेव्हा त्याची धग जाणवायला लागली तेव्हा ते त्याच्यामध्ये उतरले. त्यामुळं आम्ही कुणाचा दबाव सहन करणार नाही हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी आरशात बघायला पाहिजे.
की तेच कोणावर दबाव निर्माण करत नाहीत ना. आणि नरेंद्र जाधवांना त्यांनी का आणलंय? नरेंद्र जाधव उच्च शिक्षणाशी संबंधित आहेत. ते RBI मध्ये होते, अर्थशास्त्रज्ञ आहेत. या समितीचा अर्थशास्त्राशी संबंध आहे का? उच्च शिक्षणाशी संबंध आहे का? या समितीचा बालशिक्षणाशी संबंध आहे. नरेंद्र जाधव बालशिक्षणाचे तज्ज्ञ आहेत का? आणि नसतील तर नरेंद्र जाधवांची समिती का नेमली आहे? इंग्रजीत त्याला आपण अल्टेरियर मोटिव्ह म्हणतो, गैरहेतू म्हणतो. तो हेतू काय आहे? की दलित समाजातला एक मोठा ताकदीचा माणूस किंवा ज्याला मोठी व्हिजिबिलिटी आहे, दृश्य क्षमता आहे त्या माणसाकडे, त्याला नेमलं की मुख्यमंत्री असं म्हणाले की समिती देईल तो अहवाल आम्ही मान्य करू. म्हणजे समितीने काय अहवाल द्यायचा आहे तुम्हाला माहित आहे. समितीला तुम्ही हिंट देताय की तुम्ही हे म्हणायचं आहे. आणि आमचं असं म्हणणं आहे, नरेंद्र जाधव हे बालशिक्षणाचे तज्ज्ञ नाहीत. नरेंद्र जाधव राज्यसभेवरच भाजपमुळे गेलेले आहेत. जर ते राष्ट्रपतींच्या कोट्यातनं राज्यसभेवर भाजपकडनं गेले असतील आणि गेल्या काही वर्षात तुम्ही सोशल मीडिया नुसता पाहिलात तरी त्यांचे मोहन भागवतांपासून सगळ्यांच्या बरोबरचे त्यांचे फोटो आणि कार्यक्रमातला सहभाग आहे. म्हणजे बहुजन समाजातला वंचितांमधला जो गट हळूहळू भाजपच्या आणि संघाच्या मांडीवर सरकलेला आहे त्यांच्यापैकी आहेत ते. आणि हे म्हणण्यामध्ये मला अजिबातच अत्यंतिक अनॲपोलॉजेटिकली मी हे सांगतोय. नरेंद्र जाधवांना मी ओळखतो, ते ग्रंथालीचे लेखक होते, मी ग्रंथालीत काम करत होतो. पण आमचा बाप आणि आम्ही सारखं एक लोकांपर्यंत पोचलेलं पुस्तक लिहिणारा माणूस हा नंतर प्रोफेशनल वक्ता होतो. आणि नंतर ज्या प्रकारचं म्हणजे एकूण त्यांच्या सगळ्या वागण्या बोलण्याला जे वसंत व्याख्यानमालेचं रूप त्यांनी आणून ठेवलं गेल्या काही वर्षामध्ये, काय त्यांची विश्वासार्हता आहे? ती विश्वासार्हता सरकारच्या सोबत जाणं हीच आहे. हे काही त्यांची नेमणूक व्हायच्या आधी 4-5 दिवस त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या सोबत आणखी एक अहवाल देतानाचा फोटो आहे. आणि तो अहवाल शिक्षणाच्या संबंधित आणखी वेगळ्या गोष्टीतला आहे. म्हणजे नरेंद्र जाधव हे आत्ताच्या काळामध्ये सरकारचे समित्यांवर नेमणूक होऊ शकणारे फेवरिट गृहस्थ आहेत. आणि हा मुद्दा लक्षात घेता आणि NEP आणि राज्याचा शिक्षण आराखडा याच्यामध्ये अजिबातच तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा उल्लेख नसल्यामुळं सरकार हिंदी सक्तीबद्दल म्हणत असलं तरी आम्ही लोक तिसऱ्या भाषेच्या सक्तीबद्दलच बोलतोय. आम्ही तिसऱ्या भाषेची सक्ती, सरकार शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला हिंदी सक्ती म्हणतो, आम्ही तिसऱ्या भाषेची सक्ती म्हणतोय. त्यामुळे आम्हाला कार्यकर्त्यांना हे स्पष्ट आहे की नरेंद्र जाधवांची समिती पूर्णतः निरुपयोगी आहे आणि त्यामुळे या समितीची स्थापना रद्द करावी. म्हणजे लोक असंही म्हणतात समितीमध्ये जा, सरकारला सांगा त्या समितीमध्ये घ्यायला. एक म्हणजे सरकारने असं मध्यंतरी म्हटलं की आम्ही 450 लोकांशी बोललो. हे कोण ग्रेट लोक आहेत 450? त्यांची नावं सरकारने वेबसाईटवर टाकावीत ना. सरकारच्या संकेतस्थळावर त्यांची नावं, फोटो, त्यांचे ईमेल ID टाका. आम्ही बोलू ना त्यांच्याशी. ते शिक्षण तज्ज्ञ आहेत, भाषा तज्ज्ञ आहेत, बालमानसशास्त्रज्ञ आहेत म्हणून त्यांची नियुक्ती आहे का ते परिवारातले आहेत म्हणून त्यांची नियुक्ती आहे, हे पण आम्ही तपासू. जर 450 लोकांनी सांगून तुम्ही इतकं गचाळ धोरण बनवता, इतकं मराठी विरोधी आणि महाराष्ट्र विरोधी धोरण बनवता, तर नरेंद्र जाधव काय वेगळं करणार आहेत? त्यामुळे नरेंद्र जाधवांच्या समितीच्या स्थापनेलाच आमचा विरोध आहे आणि तो विरोध सगळ्या राजकीय पक्षांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. हा मुद्दा तुम्ही आता सांगितला की बाहेर जरी या संपूर्ण वादाचं चित्र हे हिंदीला विरोध म्हणून जात असलं तरी तुमचा विरोध जो आहे तो त्रिभाषा सूत्राला. अगदी. पण त्याच्यामध्ये पण काही लेयर्स दिसत आहेत. म्हणजे त्रिभाषा सूत्र आपल्याकडे आधीपासून 5वी पासून हिंदी शिकवली जाते, तर तुमचा विरोध नेमका कधीपर्यंतच्या तिसऱ्या भाषेला आहे हा एक मुद्दा. कारण सरकार असं म्हणतंय की त्रिभाषा सूत्र लागू करण्यासाठी ही समिती आम्ही नेमतोय. राज ठाकरे दुसरीकडे म्हणतायत की जाधव येऊ नाही तर कोणी येऊ, 1ली ते 5वी आम्ही हिंदी लागू करू देणार नाही. कुठल्या टप्प्यापर्यंत तुमचा विरोध आहे तिसऱ्या भाषेला? प्राथमिक शिक्षणामध्ये कोणत्याही परिस्थितीत तिसरी भाषा असू नये आमचं स्पष्ट मत आहे. 1ली ते 5वी. आता नव्या शिक्षण धोरणामध्ये प्राथमिक शिक्षण 5वी पर्यंत आहे. त्यामुळे तिथपर्यंत तिसरी भाषा असू नये हे आमचं स्पष्ट मत आहे. आणि तिसऱ्या भाषेला विरोध करताना समांतर विरोध हिंदीला का होतो? कारण घटनेतल्या 8व्या परिशिष्टातल्या बाकीच्या 20 भाषा तुम्हाला आणताच येणार नाहीये. त्यासाठी लागणारं बौद्धिक इन्फ्रास्ट्रक्चर, फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर सरकारकडे नाहीच. त्यामुळे सरकारच्या लेखी तिसऱ्या भाषेची सक्ती ही मागल्या दाराने केलेली हिंदीची सक्ती आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षणामध्ये तिसरी भाषा नको हे आम्हाला स्पष्ट आहे. पण ज्या CBSEच्या शाळा आहेत, इतर माध्यमांच्या शाळा आहेत, तिथं 3 भाषा शिकवल्या जात आहेत. म्हणजे मराठी आता सक्तीची केलेली आहे असं सरकार सांगतंय, तर मग त्या विद्यार्थ्यांना 3 भाषा होत आहेत? अगदी बरोबर आहे. CBSE, ICSE आणि IBच्या शाळांमध्ये इंग्रजी शिकवलं जातं. अनेक ठिकाणी हिंदी दुसरी भाषा आहे आणि मराठी तिसरी भाषा आहे. आणि सरकार काय म्हणतं, समानीकरणासाठी आम्ही इकडे पण 3 भाषा आणतोय. आमचं उलटं म्हणणं आहे.
उलटं समानीकरण करा. ह्यांना 2 भाषा शिकवायच्या आहेत, शिकवल्या पाहिजेत, हे आम्ही शिक्षणशास्त्राचा मानसशास्त्राचा विचार करून सगळे सांगतो. तिथल्याही मुलांना त्रास होऊ नये अशी आमची इच्छा आहे. तिथल्याही मुलांना तिथल्याही मुलांचं हिंदी तुम्ही रद्द करा, त्यांना पण 5वी नंतर शिकू द्या. महत्वाचं काय आहे, राज्याची भाषा तुम्ही अनिवार्यपणेच शिकवली पाहिजे. आणि राज्याची भाषा जर अनिवार्यपणे शिकवायची असेल तर इंग्रजी आणि मराठी शिकवा. तिथलं 5वी पर्यंतचं हिंदी काढून टाका, ते जाऊ देत की 6वीला. म्हणजे तिथल्या मुलांवर भाषेचा अतिरिक्त ताण पडावा अशी आमची अजिबात इच्छा नाही, कारण ती पण महाराष्ट्रातली मुलं आहेत. त्यामुळे त्याही मुलांचं नुकसान होऊ दे. त्यामुळे आत्ताचं जे ह्यांचं सर्दोपट इक्वलायझेशन आहे ते सर्दोपट इक्वलायझेशन घालून तिथल्या 3 भाषांच्या ऐवजी 2 भाषा आणाव्यात आणि त्याही मुलांना न्याय द्यावा असं आमचं म्हणणं आहे. पण हा जेव्हा निर्णय झाला त्याच्यानंतर आता 5 जुलैला ठाकरे बंधूंचा एकत्रित मोर्चा निघतोय, त्याच्यासाठीची आमंत्रणं पण आता एकत्रितपणे गेलेली आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे की इतक्या लवकर म्हणजे जल्लोष विजयी मेळावा साजरा करावा की नाही. तुमची या सगळ्या संदर्भातली भूमिका काय आहे? समन्वय समितीची भूमिका काय आहे? हा जल्लोष जो आहे तो योग्य आहे की नाही? आता आम्ही जेव्हा प्रशांत हे समन्वय समिती स्थापन केली आणि सगळ्या राजकीय पक्षांकडे गेलो तर आम्हाला पहिल्यांदा कोणी पाठिंबा दिला? मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं, भाकपनं आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं. म्हणजे हर्षवर्धन सपकाळ ज्या मोकळेपणाने उमदेपणाने त्यांनी भाषेच्या बद्दलची भूमिका आमच्याशी बोलताना मांडली आणि त्यांच्या पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर पण मांडली, साधारणपणे हे आपण काँग्रेसच्या सरंजामदार असलेल्या नेत्यांकडनं एक्सपेक्ट नाही करत. पण हे सरंजामदारांच्या पेक्षा वेगळे आहेत म्हणून कदाचित आमचं आणि त्यांचं जुळलं. त्यांना कळू शकलं आम्ही काय म्हणतो. माकपन हे म्हणजे कम्युनिस्टांनी, कारण जेव्हा राज्य निर्माण झालं तेव्हा माकप आणि भाकप नव्हतं, तर अशी विभागणी नव्हती. पण माकपच्या अजित नवलेंनी असं म्हटलं की हा आम्हाला भाषेचा सांस्कृतिक आणि एका अर्थाने समग्र भाषाकरणाचा लढा वाटतो. आता हे लोक जेव्हा आम्हाला आमच्या सोबत आले त्यावेळेला मीडियाच्या दृष्टीनं ह्यांना जास्त आयबॉल्स नाही आहेत. त्यामुळे या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. हे ज्या वेळेला आम्ही सेना आणि मनसेकडे गेलो आणि काही लोक आम्हाला असं म्हणले तुम्ही फॅसिस्टांकडे का जाता. नाही म्हणजे खरं आहे की ज्यावेळी तुम्ही उद्धव ठाकरेंसोबतच्या पत्रकार परिषदेत गेला तेव्हा लोकांना अचानकपणे प्रश्न पडला की अरे दीपक पवार तिथं काय करतायत आणि ही भाषेची चळवळ त्यांनी शिवसेनेच्या दारात नेली का? हे मी तुम्हाला सांगतो. एका ज्येष्ठ पत्रकाराने फेसबुकलाही लिहिलं की दीपक पवार तुम्ही मराठीची चळवळ शिवसेनेला आंदण द्यायला नको होते. मला तुम्ही सांगा की उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेमध्ये तिथे बसून मी माझ्या टीमची भूमिका मांडली. हा उद्धव ठाकरेंचाही चांगुलपणा आहे की त्यांनी मला मी काय बोलायचं हे सांगितलं नाही. माझं बोलणं झाल्यानंतर हे जे आंदोलन ह्याने जाहीर केलंय त्याला आमचा पाठिंबा आहे असं ते म्हणाले. मग या उद्धव ठाकरेंच्या पक्षाने त्यांच्या वडिलांनी अगोदर काय प्रकारचं राजकारण केलं असेल असं जर मी पूर्वलक्षी प्रभावाने सगळ्यांच्या बद्दल रागराग करायला लागलो तर मला लोकांची जोडून नाही घेता येणार. आणि दुसरं असं आहे की ज्यांना असं वाटतं की बाबा ही चळवळ मराठी भाषेची महाराष्ट्राच्या समाजकारणाच्या संस्कृतीकारणाच्या मध्यवर्ती असायला पाहिजे, आम्हाला मदत करणं त्यांची जबाबदारी आहे की नाही. आम्ही बाळासाहेब आंबेडकरांशी बोललो ना, बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीरपणे पाठिंबा दिला, दिशा पिंकी शेखला पाठवलं. ते ज्या त्यांनी पाठवायच्या अगोदर लोक काय म्हणले, हे या सगळ्यांच्या मध्ये वंचितांचा विचार कुठे आहे, हे सगळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर तुम्ही का विश्वास ठेवता. आता या प्रकारचा अविश्वास असला तर तुम्हाला सगळ्यांच्या बद्दल असला पाहिजे. मी भाषेच्या राजकारणाचा अभ्यासक आहे. मला असं वाटतं की असं तुम्हाला एकदम अंतिम निष्कर्ष काढायचा की हे विश्वासास अपात्र आहेत आणि कोणाशी शेखँडच नाही करायचा, हे बरोबर नाही. आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकर जेव्हा आमच्याशी बोलले तेव्हा मग लोक म्हणले नाही आता बाळासाहेब म्हणलेत ना तुम्हाला मदत करतो, मग आता आमचं ते स्त्री आणि दलितांच्या वर्चस्वाला विरोध करणाऱ्यांच्या बरोबर सोबत तुम्ही जाताय हे थोडं आम्ही बाजूला ठेवतो, आम्ही थोडी वाट बघतो. आमचं असं म्हणणं आहे की सगळ्यांना तुम्ही एका चष्म्याने का पाहता. आता आम्ही जे काम करतोय ते माध्यमांच्या लक्षात कधी आलंय, 20 वर्षांनी. 2002 पासून आम्ही काम करतो. तेव्हापासून 2002ला लोक मला म्हणायचे की तू शिवसेनेचा आहेस, मनसेची स्थापना झाल्यावर लोक म्हणायचे की तू मनसेचा आहेस. आता 20 वर्ष आम्ही काम केल्यावर आमची वैचारिक स्पष्टता लोकांपर्यंत गेल्यावर लोकांना हे कळतंय की मराठी कारण जे आम्ही मांडतो ते या दोघांच्या पेक्षा वेगळं आहे. जर ते वेगळं आहे तर यांच्यापासून पण लांब राहा, यांच्यापासून पण लांब राहा आणि स्वतःचं एक डबकं तयार करा. हे राजकीय शहाणपणाचंच नाहीये. आणि म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंना भेटलो, राज ठाकरेंच्या सोबतच्या अनिल शिदोरेंशी बोललो, संदीप देशपांडेंशी बोललो, नितीन सरदेसाईंना राज ठाकरेंनी पाठवलं. अशा प्रकारे तुम्ही जर बोलला नाही, म्हणजे आम आदमी पक्षाचा माणूस पण आला, धर्मराज्याचे राजन राजे पण आले, CPI CPMचे लोक पण आले. प्रॉब्लेम काय आहे की एकीकडे आपली जी मध्यवर्ती
कोट अनकोट जी माध्यमं आहेत त्यांना राज आणि उद्धव यांना आम्ही भेटल्याशिवाय आमची दखल घेण्यायोग्य आम्ही त्यांना वाटत नाही. आणि त्यांना आम्ही भेटलो की तुम्ही यांना का भेटलात असा यांना प्रश्न पडतो. त्यामुळे मला असं वाटतं तुमच्या सदिच्छांबद्दल मी तुमचा आभारी आहे, पण आम्हाला काय करायचं आहे हे आम्ही ठरवणार ना. आम्ही काँग्रेसला पण भेटू, आम्ही पवार साहेबांच्या पक्षाला पण भेटू. या एकत्रित मोर्चाबद्दल आता जो 5 तारखेला होणार आहे त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? त्याचं तुम्हाला समन्वय समितीला काही निमंत्रण आलेलं आहे का? तुमचा सहभाग त्याच्यामध्ये असणार आहे आम्ही का? 3-4 दिवसांपूर्वी म्हणजे आमच्या सभेच्या अगोदर जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांना भेटलो तेव्हा तिथे संजय राऊत साहेब पण होते, इतरही त्यांच्या पक्षाची मंडळी होती. आणि आम्ही त्यांना असं म्हटलं होतं की हा मेळावा मराठी जनतेचा आहे असं दोन्ही पक्षांचं जर म्हणणं असेल तर राजकीय पक्ष जे आहेत, इतरही पक्ष, कारण मवियामधनं पवार साहेबांचा पक्ष त्याच्यात सहभागी आहे, काँग्रेसने पण आम्ही सहभागी व्हायचं की नाही आमची भूमिका मांडू असं म्हटलंय, डाव्या पक्षांनी पण हात पुढे केलेला आहे. अशा परिस्थितीत सगळे राजकीय पक्ष आणि समन्वय समितीसारखे चळवळीतले लोक यांची एक समन्वय समिती असावी असं आमचं म्हणणं आमच्या खाजगी चर्चेमध्ये आम्ही मांडलं. त्या दिवशी उद्धव साहेब असं म्हणाले की संजय राऊत हे हा सगळा समन्वय करणार आहेत, तर ते तुमच्याशी बोलतील. काल मला कीर्तिकुमार शिंदेंच्याकडनं जो निरोप आला आहे उद्धव ठाकरे साहेबांचा की हा जी काही 5 तारखेचा मेळावा आहे त्या मेळाव्याचं निमंत्रण समन्वय समितीला येईल. आम्ही हे आमच्या बाजूने स्पष्ट केलं आहे की समन्वय समितीच्या वतीनं जर या मेळाव्यामध्ये आमचं म्हणणं मांडण्याची संधी उपलब्ध झाली तर आम्ही ते निश्चित घेऊ. आणि मी आणि चिन्मय सुमित ज्या मराठी शाळांच्या सदिच्छा दूत आहेत आम्ही दोघं समितीच्या वतीनं तिथे बोलणार आहोत. पण या घडीला त्यांचं आमंत्रण आलंय का तर आलेलं नाहीये. ते येईल, कारण अजून 1-2 दिवसांचा वेळ आहे. आणि इव्हन अदरवाईज आम्ही सर्वसामान्य मराठी माणूस म्हणून जसं महाराष्ट्रातला मुंबई शहरातला मराठी माणूस तिथे सहभागी होणार आहे तसं ते मेळाव्याला श्रोता म्हणून जाण्याचं आमच्या डोक्यात पक्कच आहे. आणि उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही त्याच दिवशी म्हटलं होतं आणि त्यांनी पत्रकार परिषदेतही सांगितलं की 29ची सभा, 5 जुलैचा तेव्हाचा मोर्चा आणि आताचा विजयी मेळावा हे जसं चालू राहील तसं 7 जुलैचं धरणं आंदोलन जे आम्ही आझाद मैदानात करायचं ठरवलं होतं तेही तसंच आहे. कारण आम्हाला हा आंशिक विजय वाटतो. हे शासन निर्णय मागे घेणं, सरकारवर विश्वास ठेवावा अशी अजिबात परिस्थिती नाही. त्यामुळे आपण ह्या मेळाव्याकडे मी कसं पाहतो की त्यानिमित्तानं 5-50 हजार मराठी लोक जर एकत्र आले, त्यांचं काही एक विचारमंथन झालं तर सरकारवरचा रेटा वाढून नरेंद्र जाधवांची समिती हद्दपार होण्यासाठी त्याची मदत होईल अशी माझी भावना आहे. पण या संपूर्ण आंदोलनानंतर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हाही प्रश्न निर्माण झाला आहे की दीपक पवार कोण आहेत, त्यांचा भाषेशी संबंध नेमका कधीपासून, हे सगळं आंदोलन ते उभं करतायत, तर ते कुठून सुरू झालं नेमकं? तुमचा आणि मराठी भाषेच्या या सगळ्या चळवळीचा संबंध कधीपासून? आम्ही प्रशांत 2002ला मी मराठीच्या आंदोलनामध्ये आलो त्यावेळेला रामकृष्ण मोरे शिक्षण मंत्री होते आणि तुम्ही मी प्राध्यापक राज्यशास्त्राचं. खूप लोकांना असं वाटतं की मी मराठीचा प्राध्यापक आहे, पण माझं संशोधन भाषेच्या राजकारणावरचं आहे, माझं काम भाषेच्या राजकारणावरचं आणि संघराज्य व्यवस्थेवरचं आहे. काय विषय होता? माझं PhDच्या प्रबंधाचं नाव पोस्ट ग्लोबलायझेशन पॉलिटिक्स ऑफ लँग्वेज इन महाराष्ट्र, महाराष्ट्रातलं जागतिकीकरणोत्तर भाषेचं राजकारण. डॉक्टर उत्तरा सहस्त्रबुद्धे माझ्या गाईड होत्या त्या. म्हणजे भाषेच्या अभ्यासासोबत त्याच्या राजकारणात माझा इंटरेस्ट हा भाषेच्या राजकारणामध्ये आहे. आणि माझ्या त्या संशोधनामधल्या जे अंतिम प्रकरण प्रसिद्ध झाले, त्या पुस्तक प्रसिद्ध झाले त्यातल्या अंतिम प्रकरणामध्ये मी असं म्हणतो की आत्तापर्यंतचं जे आपलं मराठीचं राजकारण आहे, मराठीचं संस्कृतीकरण आहे, ते प्रतिकात्मक आणि प्रतिक्रियात्मक आहे. म्हणजे दाक्षिणात्यांच्या अंगावर जा, थोडीशी हिंसा झाली, उत्तर भारतीयांच्या अंगावर जा, थोडीशी हिंसा झाली, पण मराठीचं असं एक स्वतःचं सर्वसमावेशक आणि प्रागतिक राजकारण शक्य आहे. आणि म्हणून मी जे काही चळवळीचं काम आमच्या सहकाऱ्यांच्या सोबत उभं केलं आहे, करतो आहे, त्या राजकारणाचं जर पूर्वसंचित काही असेल तर ते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं आहे. म्हणजे आमची चळवळ जी आहे ती महाराष्ट्राच्या वैचारिक पृष्ठभूमीवर उभं राहून आम्ही काम करतो. ती 2002ला सुरू झाली. मोऱ्यांनी मराठीला माहिती तंत्रज्ञानाचा पर्याय दिला तिथून. त्यावेळेला आम्ही सगळे आणि भांडायला लागलो. म्हणजे काय, माझा मित्र अभिजित देशपांडे हा मराठीचा प्राध्यापक आहे, तर तो होता आंदोलनात, निखिल वागळे होते त्याच्यात, आणि मराठीचे प्राध्यापक वगैरे होते. तो एकदा मला म्हणला की असं आम्ही शिवाजी पार्कला आंदोलन करतोय, तू चल.
तिथे आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी निखिल वागळेंचं आणि पोलिसांचं जोरदार भांडण झालं आणि निखिल वागळेंना आणि अभिजित देशपांडेला पोलीस पकडून घेऊन गेले. तर माझा हा पहिल्या दिवसाचा अनुभव होता. म्हणजे असा काही मी पोलिसात जायला पाहिजे अशा धाडसानं गेलो नव्हतो. म्हणजे मी घाबरलो होतो त्या दिवशी की हे आपण पहिल्याच दिवशी काय लचंड आपल्या गळ्यात आलं. मग आम्ही सगळे पोलीस स्टेशनला गेलो. तिकडे वागळे जोरदार भांडले आणि मग पोलिसांची नॉर्मल एक मोडस ऑपरेंडी आम्हाला अशी दिसते की 2 तास दम द्यायचा आणि सोडून द्यायचं लोकांना. मग तिथे मी कामाला लागलो. मी त्यावेळेला होतो, वागळे होते, सुनील कर्णिक होते, विजय तापसदे आता नाही आहेत ते पण होते, असं आम्ही बरेच लोक होतो. 4-6 महिने ते आंदोलन चाललं. म्हणजे मराठीमधनं संजय नार्वेकर वगैरे बरीच सेलिब्रिटी मंडळी होती. त्या आंदोलनाचा मला 2 गोष्टी कळल्या. नुसतं सेलिब्रिटींच्या प्रेझन्सने आंदोलन टिकत नाही. बरोबर. तुमची लॉंग टर्म कमिटमेंट लागते आणि तुम्ही रोगांच्या लक्षणावर काम करून चालत नाही, रोगाच्या मुळावर काम करायला लागतं. 4 महिन्यामध्ये रामकृष्ण मोऱ्याने आमचं आंदोलन मोडीत काढलं. ते असं म्हणाले की इंग्रजी पहिलीपासून आणण्याला विरोध करणारे हे लोक आहेत, आय टी मराठी मुलांनी शिकवू नये असं म्हणणारे हे लोक आहेत, कारण हे सगळे ब्राह्मणी आहेत. हा, हे बहुजनांच्या मुलांनी मराठीत शिकावं, मागेच राहावं असं कॅम्पेन करणारे लोक आहेत. त्यावेळेला दन्ना जोगळेकर महामंडळाचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेला कपिल पाटील आणि अरुण टिकेकर यांनी त्यावेळेला सरकारच्या भूमिकेला पाठबळ दिलं. त्यातले टिकेकर हे शहाणे गृहस्थ होते आणि त्यांचा काही मालाफाईड अजेंडा होता असं मला वाटत नाही, पण पाटलांचा होता. कारण तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजे अगदी ह्या आंदोलनात पण तुम्ही पाहिलं तर जिथे जिथे मराठीच्या विरोधात जाणारा अजेंडा आहे तिथे तुम्हाला कपिल पाटील त्याच्या शेजारी उभे राहिलेले दिसतील. हे आंदोलन फसलं आमचं. सरकारने 11वी-12वीला माहिती तंत्रज्ञान आणलं आणि आत्ता जर गेल्या 20 वर्षात तुम्ही विचार केलात तर कनिष्ठ महाविद्यालयांमधनं मराठी हद्दपार झाली आहे जवळपास. याच आणि या आंदोलनामधनं आम्हाला लक्षात आलं, मी आणि डॉक्टर प्रकाश परब, माझे ते शिक्षक पण, माझे चळवळीतले सहकारी मित्र, आम्ही त्या सगळ्या आंदोलनातनं एक शिकलो की संस्थात्मक काहीतरी ह्याला व्यासपीठ पाहिजे. त्यावेळेला शांताराम दातार नावाचे कल्याणचे वकील होते. ते न्यायालयांच्या मराठीकरणासाठी भांडत होते. 1995ला जेव्हा युतीचं सरकार आलं आणि लीलाधर डाके कायदा मंत्री होते, शांताराम दातारांनी त्यांच्या मागे लागून शासनाकडनं जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या न्यायालयांचं 100% मराठीकरण झालं पाहिजे असा शासन निर्णय, अशा प्रकारचं विधेयक त्यांच्याकडनं संमत करून घेतलं. ते संमत करून घेतलं. दातारांची कमालीची मेहनत, म्हणजे गजानन चव्हाण, जयंत जायभावे, प्रमोद पाटील अशा अनेक लोकांनी त्याच्यात काम केलं. आम्ही सगळे त्यांच्याबरोबरचे लोक होतो. मी 25-30मध्ये त्याला होतो. दातारांची मराठी भाषा संरक्षण आणि विकास संस्था नावाची संस्था होती. तर त्याला मी दातारांना असं म्हटलं की फक्त न्यायालयांचं मराठी असं काम करून नाही चालणार, कुणीतरी शाळेचं पण केलं पाहिजे, कुणीतरी संगणकावर मराठीचं काम केलं पाहिजे. हे सगळं करताना आम्हाला असं लक्षात आलं की मराठीचं काम हे तुम्हाला एकाच वेळेला 10-20 मार्गाने करायला पाहिजे. मग त्यावेळेला आम्ही संगणकावर मराठीसाठी पहिल्यांदा युनिकोडच्या कार्यशाळा घ्यायला लागलो. तुम्हाला माहिती असेल प्रशांत, त्यावेळेला आकृती, श्रीलिपी ह्यांची स्वतंत्र नॉन युनिकोड सॉफ्टवेअर्स होती. त्यामुळे तुम्हाला कुठलीही मराठी फाईल पाठवताना फॉन्ट शिवाय पाठवता यायची नाही, PDF फाईल पाठवायला लागायची. त्यावेळेला मला आठवते केतकर लोकसत्तेमध्ये होते. केतकरांच्या समोर आम्ही सादरीकरण केलं त्यांच्या टीमसमोर आणि केतकरांना माझे त्यावेळेचं सहकारी म्हणजे उदय रोटे, सुशांत देवळेकर, राममोहन खानापूरकर यांनी केतकरांना हे दाखवून दिलं की जे पेपर्स युनिकोडमध्ये येत आहेत तिथे कुमार केतकरांचं नाव असेल तर ते गुगलवर दिसतंय. जे पेपर युनिकोडमध्ये नाही आहेत तिथे केतकरांनी काही लिहिलं असेल तर ते सर्चेबल होत नाही. ती आमची बैठक एक्सप्रेस टॉवरमधली केतकरांच्या समोरची झाल्यानंतर केतकर असं म्हणाले की आम्हाला सगळ्यांना आता ज्या काळात जगतोय त्या काळात घेऊन आल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तर केतकरांसारख्या एवढ्या बुद्धिमान माणसाकडनं अशी कॉम्प्लिमेंट मिळणं ही आम्हाला महत्त्वाची वाटली. मग 2009ला आम्ही मराठी अभ्यास केंद्राची स्थापना केली. आमच्या संस्थेचं नाव फसवा आहे, म्हणजे लोकांना मराठी रिसर्च सेंटर, मराठी स्टडी सेंटर. तर आम्ही अशा प्रकारची केंद्र आहोत जिथे अभ्यास आणि चळवळ हे दोन्ही एकमेकांच्या सोबत जातात. म्हणजे आमचे वेगवेगळे कृती गट आहेत. म्हणजे शाळांसाठी काम करणारा कृती गट आहे, संगणकावर मराठीसाठी काम करणारा, मराठी माणसांच्या रोजगारासाठी काम करणारा कृती गट आहे, न्यायालयीन मराठीसाठी काम करणारा आहे. याच माध्यमातून आम्ही मग त्यावेळेला 2009 साली एक कॅम्पेन सुरू केलं की राज्याला मराठी भाषेचा स्वतंत्र विभाग पाहिजे. देशाच्या इतर अनेक राज्यांमध्ये स्वतःच्या भाषेचे विभाग होते, पण महाराष्ट्रात चव्हाण साहेबांबद्दल आपण आदराने यासाठी बोलतो की त्यांनी भाषा संचालनालय सुरू केलं, विश्वकोश निर्मिती मंडळ सुरू केलं, साहित्य संस्कृती मंडळ सुरू केलं. त्यानंतर पवार साहेबांनी राज्य मराठी विकास संस्था स्थापन केली.
राज्य मराठी विकास संस्थेची घटना जर तुम्ही बघितलीत तर ज्याप्रमाणे मॅक्समुलर भवन आहे, ज्याप्रमाणे अलायन्स फ्रँकाईज सारख्या संस्था आहेत, भाषेच्या विकासासाठी काम करणारी एक नियामक संस्था, अशी राज्य मराठी विकास संस्थेची रचना आहे. पण आता ते काम सोडून ती यंत्रणा सगळं करते. म्हणून मग आम्ही सरकारने भाषा विभागाची स्थापना करावी म्हणून त्याला आम्ही भांडलो. माझे त्यावेळेचे सहकारी प्रकाश परब, संतोष आगरे, ही सगळी, वीणा सानेकर, ही सगळी मंडळी होती. आम्हाला असं लक्षात आलं की आपली ताकद माफक आहे. मग आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या महत्त्वाच्या वर्तमानपत्रांमधल्या आणि वृत्तवाहिन्यांमधल्या पत्रकारांना सोबत घेतलं आणि त्यावेळेला अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते आणि भुजबळ साहेब उपमुख्यमंत्री होते. त्यांच्यासमोर आम्ही ही सगळी मांडणी केली की अशा प्रकारे दोन यंत्रणा सांस्कृतिकमध्ये, दोन यंत्रणा GAD मध्ये अशा ठेवल्यामुळे भाषेच्या विकासाची एक स्थायी यंत्रणा उभी राहत नाही. ते आधी आम्ही भुजबळ साहेबांना कन्व्हिन्स केलं. ते कन्व्हिन्स करण्यामध्ये पद्मभूषण देशपांडेचा मोठा वाटा होता. त्याने भुजबळांना सांगितलं त्याच्या पद्धतीनं की हे भाषेच्या दृष्टीनं चांगलंच आहे पण तुम्हालाही पॉलिटिकल मायलेज देणार आहे. तर मला वाटतं भुजबळांना दुसरी भाषा पटकन कळली आणि म्हणून त्यांनी त्या बैठकीमध्ये ठामपणाने चव्हाणांना सांगितलं की बाकीचं सगळं सोडा, आधी मराठी भाषा विभाग करूया. आणि तो मराठी भाषा विभाग मग चव्हाणांनी यासाठी केला कारण ते त्यावेळेस ते राज्याचं 50वं वर्ष होतं स्थापनेचं. मग मराठी भाषा विभाग स्थापन झाला आणि त्यातनं नंतर गेली 15 वर्ष मग आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं पालक संमेलन असतील, इतर परिसंवाद असतील, कार्यशाळा असतील, अशा पद्धतीनं भांडतो आहोत, कामही करतो आहोत. ओके. पण गेल्या 20-22 वर्षामध्ये मग मराठी भाषेबद्दल जे काही काम झालं त्याच्याबद्दल तुम्ही किती समाधानी आहात? कारण आत्ता हा पण प्रश्न लोक विचारतायत की एकीकडे आपण या माध्यमातून म्हणजे जे चित्र उभं राहिलं की आपण हिंदीचं आक्रमण थोपवतोय, पण मराठीच्या विकासासाठी नेमकं आपण जितके प्रयत्न करायला पाहिजे तितके करतोय का? आज बहुतांश शाळेमध्ये म्हणजे एकतर ॲडमिशन जे आहे ते इंग्लिश मिडियममध्ये होत आहेत, CBSE ICSE बोर्डाचं आकर्षण अगदी ग्रामीण भागापर्यंत पोहोचलंय आणि तिथं मराठी कितवी भाषा आहे? तर या म्हणजे तिथली भाषा सुधारण्यासाठी आपण काय करतोय? आता असं आहे प्रशांत की लोकांना पडणारे प्रश्न योग्यच आहेत की हिंदीच्या सक्तीसाठी तुम्ही एकत्र येता पण मराठीच्या इतर प्रश्नांसाठी एकत्र येतात का? तर महाराष्ट्रामध्ये एक भाषिक समूह म्हणून जी आपली ओळख विकसित व्हायला पाहिजे ती विकसित झाली नाही. याचं कारण एक दीर्घकाळ आपला समाज जातीत वाटलेला राहिला. दुसरं म्हणजे 85 सालानंतर या देशामध्ये जे हिंदुत्वाचं राजकारण विकसित झालं आणि ते महाराष्ट्रामध्ये त्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये अत्यंतिक लोकप्रिय करण्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा मोठा वाटा होता. त्याचा एक मोठा परिणाम असा झाला की जी शिवसेना 85 पर्यंत मराठी मना तुझ्यासाठी उभी शिवसेना असं म्हणत होती, ती 85 नंतर मराठी मना हिंदू जना तुझ्यासाठी उभी शिवसेना असं म्हणायला लागली. याचा एक थेट परिणाम असा आहे की दंगलीमध्ये 92-93 साली गुजर मारवाड्यांना वाचवण्याचं काम शिवसेना पक्षाने केलं असं शिवसेना अभिमानाने सांगते. पण हे जे गुजर मारवाडी ज्यांना त्या दंगलीच्या काळामध्ये मराठी हिंदूंनी वाचवलं त्या मराठी हिंदूंना त्यांच्या इमारतीमध्ये राहूही न देण्याची भूमिका आता गुजर मारवाड्यांची आहे. आणि दुसरं म्हणजे ज्या मुसलमानांच्या विरोधामध्ये 92-93ची दंगल झाली किंवा नंतरचं एकूण ध्रुवीकरण झालं त्या मुसलमानांमध्ये आपला कोकणी मुसलमान आहे, त्या मुसलमानांमध्ये दखनी मुसलमान आहे. म्हणजे इथला जो मुसलमान आहे तो मुसलमान देवबंदी आणि वहाबी मुसलमान नाहीये. आता जे तुम्हाला मशिदींमध्ये पायघोळ झगेवाले मुसलमान दिसतात हे मुसलमान 92-93 नंतर आलेत. म्हणजे आपल्या मराठी मुसलमानांना ज्याचं महत्त्वाचा चेहरा हमीद दलवाईंसारखा माणूस होता असा मराठी समाजात मुरलेला मुसलमान जो आहे तो उचलून गायपट्ट्यातल्या मुसलमानांच्या राजकारणाला आपण आंदण दिला. इथला जो चर्चमधला ख्रिश्चन आहे, मराठी ख्रिश्चन आहे, ज्याच्या चर्चमधल्या प्रार्थना मराठीतनं होतात, या सगळ्या मंडळींना आयतं आपण हे सगळे देशविघातक आहेत असं म्हणून बाजूला ढकललं आणि त्यामुळे आपली मराठीपणाची जी व्याख्या आहे ती संकुचित होत गेली. म्हणजे कोण मराठीवाले आहेत तर स्वतःला अभिजन मानणारे मराठी आहेत आणि दुसरीकडे मग भाषेचं जातकारण जे उभं राहिलं त्याच्यामध्ये एकीकडे लोक म्हणले ते आणीपाणीवाले लोक नको आम्हाला, दुसरीकडे आणीपाणीवाले आहेत असा ज्यांच्याबद्दल आक्षेप घेतला गेला त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हालाही तुमच्यासोबत नाहीच राहायचं आहे, आम्हाला तुम्ही नकोच आहात कारण आम्ही संख्येनं जास्त आहोत. आणि मग जातीचं राजकारण आपण लढूया, भाषेचं राजकारण हे बाय डिफॉल्ट ब्राह्मणी आहे. अशा या काळाच्या पेचात आम्ही लोक काम करतो. त्यामुळे दीर्घकाळ आम्हा लोकांना मराठीचं आम्ही करतोय ते काम सेनेचं नाहीये, मनसेचं नाहीये, ब्राह्मणी नाहीये आणि त्यात मराठी कारणाची नवी चौकट आहे हे सांगून रक्त आटवण्यात गेली आहे. आणि या सगळ्यामध्ये
माध्यमातले एक ज्येष्ठ मित्र मला काही वर्षांपूर्वी म्हणले की तुमचं आम्ही कव्हर का नाही करत, कारण तुमच्या कामाला ग्लॅमर नाही आहे. बर. ते कामाला ग्लॅमर कधी येईल, आम्ही कोणाच्या तरी काचा फोडल्या की, आम्ही कोणाला तरी दम दिला की. तर हे त्यांनी ते काय कव्हर करावं ह्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही आहे. पण माध्यमाच्या मुख्य धारेतल्या लोकांना जर वाटत असेल की शांतपणाने आणि चिकाटीनं केलेलं काम हे दखलपात्र नाही आहे, तर हे एकूण आपल्या माध्यम संस्कृतीबद्दल पण बरंच काही सांगणार आहे. तर अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही तगून राहिलो आणि आम्ही याची वाट बघत राहिलो की कधीतरी समांतर पद्धतीनं आमच्या कामाचा विचार होऊ शकेल. आणि त्यामुळे जसजशी गेल्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये मुख्य धारेतल्या माध्यमांची विश्वासार्हता लयाला गेली आणि समांतर माध्यमं येऊन माध्यमांचं लोकशाहीकरण झालं, त्यावेळेला आम्ही जास्त मोकळा श्वास घ्यायला लागलो. हे सुद्धा आंदोलन तुम्ही बघा प्रशांत, म्हणजे पहिल्या माझ्या काही मुलाखतीत तुम्ही आणि प्रथमेश पाटीलनं घेतल्या, ज्या टप्प्याला लोकांना असं लक्षात आलं की हे पेटतंय, तेव्हा मुख्य धारेतल्या मंडळींनी सोबत यायला सुरुवात केली. आणि आता सुद्धा कसं आहे, आम्ही आंदोलन जेव्हा केलं, आता शासन निर्णय जाळले तेव्हा त्यांना ह्या आंदोलनात रस होता, पण ज्या क्षणाला सरकारचे निर्णय रद्द झाले त्यावेळेला काही अपवादात्मक माध्यमातली मंडळी सोडली, तर बाकी सगळ्यांनी भावांच्या एकत्रीकरणाचे टाळ वाजवायला सुरुवात केली. माझी तक्रार नाही त्याच्याबद्दल, कारण मला एक स्पष्टता आहे की जर तुमचं काम महत्त्वाचं असेल आणि तुमची चिकाटी अभेद्य असेल तर माध्यमं कितीही दूर जावोत त्यांना त्यांच्या फायद्यासाठी माघारी यावंच लागणार आहे. तर माझी त्याच्याबद्दल तक्रार नाही, पूर्ण थांबण्याची तयारी आहे. कारण मला 100% कन्व्हिक्शन आहे, माझं आतून खात्री आहे की ज्या प्रकारचं मराठी कारण आम्ही लोक सांगतो ते महाराष्ट्राच्या दीर्घकालीन हिताचं आहे. कदाचित आता लोकांना त्याचं महत्त्व जास्त दिसायला लागलंय. ज्या पद्धतीनं लोक आमच्या कामाबद्दल अधिक विचारणा करायला लागलेत, म्हणजे ज्याबद्दलची विचारणा कदाचित लोकांनी 10 वर्षापूर्वी केली असती तर आम्हाला जास्त आनंद झाला असता. पण सार्वजनिक जीवनामध्ये तुम्हाला काही दरवेळेला हा चॉईस असतो असं नाही. त्यामुळे आता लोकांनी लक्ष दिलंय तर आम्ही 4 पावलं अधिक चालून जास्तीत जास्त वेगाने लोकांच्या पर्यंत जाणार आहोत. 2 दशकं असं चळवळीसाठी काम करताना मध्यंतरी तुम्ही थोडासा व्यवस्थेच्या आतून पण अनुभव घेतला. महाविकास आघाडीच्या काळामध्ये तुम्ही बेळगाव संदर्भातल्या एका समितीवरती पण होता. मी महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचा विशेष कार्य अधिकारी होतो. बर. तो अनुभव नेमका कसा होता आणि तिथून तुम्हाला काही करता आलं भाषेसाठी की हात बांधले गेलेले? नाही, मी तिथे शासनात गेलो तेव्हा मी विद्यापीठाच्या उच्च तंत्र शिक्षण विभागात पहिल्यांदा ऑन डेप्युटेशन गेलो, प्रतिनियुक्तीवर, त्याला उसनवार तत्वावर घेणं असं म्हणतात. त्यामुळे मी उदय सामंत साहेबांकडे त्यांचा OSD होतो, त्यांच्या समित्यांची कामं मी पाहिली आणि त्यांना एवढं माहीत होतं की हा नीट करून देईल आणि ह्याच्या मागे ह्याचा अजेंडा असणार नाही. त्यामुळे ते जे काम मी केलं त्याच्यात मला आनंद मिळाला. मला जास्त वेगाने करायला आवडलं असतं, पण मला शेवटी एक लक्षात येतं की या व्यवस्थेमध्ये तुम्ही मंत्र्यांना सुचवू शकता, पण तुम्ही मंत्र्यांच्या प्रचंड विश्वासातले असल्याशिवाय आणि तुमच्या सूचनेला पॉलिटिकल मायलेज आहे याची त्यांना खात्री पटल्याशिवाय तुम्हाला वाटतं त्या वेगाने बदल होत नाही. तर हे शहाणपण सिस्टीम मध्ये गेल्यावर मला आलं. मी एकनाथ शिंदे आणि आपलं छगन भुजबळ यांच्याबरोबर त्या सीमा प्रश्नाचा OSD म्हणून काम केलं. तर मला आठवतं की किती काळासाठी? एकूण मी 26 महिने, फेब्रुवारी 20 ते एप्रिल 22 एवढा काळ मी तिथे होतो. तर या काळामध्ये मला असं लक्षात आलं की शिंदे साहेब आता तुम्हाला जसे दिसतात तसे ते तेव्हाही प्रचंड बिझी असायचे. त्यामुळे मला अक्षरशः त्यांच्या मागे जाऊन त्यांची 2 मिनिटं मिळवण्यासाठी किंवा 5 तास बंगल्यावर थांबून मग 2 मिनिटं मिळायची. मग हे मी तक्रार म्हणून सांगत नाही, मला फक्त असं वाटतं की आपली ज्या प्रकारची प्रशासकीय राजकीय कार्यसंस्कृती विकसित झाली आहे त्याच्यामध्ये शहाण्या माणसांची बरीचशी एनर्जी माझ्याकडे लक्ष द्या हे सांगण्यात जाते. मग मी ज्या वेळेला काम करायला लागलो त्यावेळेला उद्धव ठाकरे साहेबांशी बोललो, त्यावेळेला पवार साहेबांशी बोललो आणि मला एक जाणवलं असं की माझ्यासारखा OSD, पहिला OSD होतो मी सीमा प्रश्नाचा, त्यामुळे जी IAS ची लॉबी आहे तिकडची त्या मंडळीनं हा कुठला बाहेरचा भुरटा आलाय असं त्यांना वाटत होतं. म्हणजे 1-2दा मी माझ्या समोरच ऐकलंय की हा स्वयंघोषित OSD कोण आहे, तर मी स्वयंघोषित नव्हतोच, मी परघोषितच होतो, कारण सरकारने माझी नेमणूक केली होती. पण IAS मंडळींचं असं आहे की त्यांना काहीही करायचं नसलं तरी ते सुद्धा स्वतःच ठरवावं लागतं. तर एकच अपवाद मला ह्याच्यामध्ये दिसतो, तो श्रीकांत देशपांडेचा. ते माझे सीमा भागाचे प्रधान सचिव होते, नंतर निवडणूक आयोगात मी त्यांच्या बरोबरीने काम केलं. त्यांना हे कळत होतं की हा प्रश्न राजकीय नेतृत्व, प्रशासन आणि सीमा भागातली जनता हे 3 अक्ष एकत्र आणून करता येणार आहे.
त्यामुळे महाराष्ट्र सरकारमध्ये आम्ही महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प हे एक मोठं 550-600 पानांचं पुस्तक आम्ही केलं. ते सरकारचं पहिलं मोठं डॉक्युमेंट आहे. पण नंतर देशपांडे साहेब गेले आणि पुढच्या 2 वर्षात 9 IAS अधिकारी बदलले. कारण ते जे आहे ते IAS अधिकाऱ्यांचं डम्पिंग ग्राउंड आहे की लोक तिथे येतात, 4-2 महिने रिलॅक्स करतात आणि बऱ्या पोस्टिंगची वाट पाहतात. बऱ्या पोस्टिंगसाठी न थांबलेले आणि जीव लावून करणारे असे एकमेव गृहस्थ होते ते श्रीकांत देशपांडे. त्यामुळे तिथे मला असं जाणवलं की जर मंत्र्यांना थोडं जास्त वाटलं असतं तर करता आलं असतं. पण मी कोविडच्या काळात भुजबळ साहेबांशी बोलायचो तर भुजबळ साहेब मला असं म्हणायचं आणि त्यांचं म्हणणं जेन्युइन होतं, अहो इथे ओबीसीच्या प्रश्नाचं मला काय मार्गी लावता येईल ना, कुठे हे घेऊन बसलात. तर हे काही त्यांनी रागावून म्हणायचं असं नाही, पण त्यांच्या प्रायोरिटीमध्ये त्यांच्या अजेंड्यामध्ये ओबीसीचा प्रश्न स्वाभाविकपणे पहिल्या नंबरवर आहे. आता हा जो रेट आहे तो आम्ही महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातल्या त्या समितीच्या मंडळींकडनंही करायचा प्रयत्न केला. पण बरेचदा असं होतं की चळवळ करणाऱ्या लोकांच्या मध्ये एक जीर्ण शिरणपणा येतो आणि काही माणसांना मग असं वाटायला लागतं की आपण तहहायात नेतृत्व केलं पाहिजे, प्रश्न नाही सुटला तरी चालेल. तर ते मला खूप जाणवलं की महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांच्या मध्ये नोशनली अत्यंत प्रतिकात्मकरित्या सीमा प्रश्नाबद्दल कमिटमेंट आहे. ती कमिटमेंट काय आहे, ते आले की फेटे बांधून घ्यायचे, दर अधिवेशनाला एक मताने ठराव करायचा, म्हणजे पुढे काही करावं लागत नाही. तर हा माझा 24 महिन्यातला 26 महिन्यातला अनुभव असा आहे की मी तिथे लागणारा कंटेंट दिला त्यांना आणि मी तिथून परत येताना मुख्यमंत्र्यांना, समन्वयक मंत्र्यांना आणि सनदी अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये आणि इतर सगळ्या मान्यवर स्टेक होल्डर्सना, पवारसाहेबही होते त्याच्यात, एक 10 पानी पत्र लिहिलं. ते मला वाटतं सरकारच्या कचऱ्यात कुठेतरी पडलेलं असेल की ह्या प्रश्नाचं काय झालंय आणि हा प्रश्न तडीला न्यायचा असेल तर काय व्हायला पाहिजे. हे OSD म्हणून जो काही प्रशासकीय इंटेलेक्च्युअल कंटेंट मी सरकारला द्यायला पाहिजे होता, मला असं वाटलं की ते सरकार किंवा नंतरचं शिंदे साहेबांचं सरकार यातल्या कोणीतरी ते पत्र किमान मेलवर आहे आणि कचरा नाही, आपण एकदा नजरेखालून तरी घालावं म्हणून बघायला पाहिजे होतं. पण एक मला लक्षात आलंय की आपल्याला पाहिजे तेव्हा लोक प्रश्नांची दखल घेत नाहीत, प्रश्नांना पाहिजे तेव्हाच प्रश्नांची दखल घेतात. जसं हिंदी सक्तीमुळे अचानक मराठीला बरेच दिवस आले, तसं उद्या काहीतरी 4-2 माणसं सीमा भागात काहीतरी आंदोलन करताना मेली, उद्या कर्नाटक मधल्या सरकारनं काहीतरी चूक केली तर अचानक ठिणगी पडेल आणि मग लोक म्हणतील अरे ते 22 साली दीपक पवारने काहीतरी लिहिलं होतं ते बरं दिसतंय. तर तोपर्यंत मग ज्यांचे हात दगडाखाली आहेत ते काही करत नाहीत आणि माझ्यासारखे लोक एवढे परिघावरचे आहेत की आम्ही घसा फुटेपर्यंत बोंबललं तरी लोकांपर्यंत पोहोचत नाही. या निमित्तानं तुमचा बराचसा प्रवास जो आहे तो पण आता उलगडलेला आहेच. शेवटी पुन्हा एकदा ज्या कारणासाठी हा सगळा लढा चालू आहे, तुम्हाला असं वाटतंय की म्हणजे सरकारच्या भाषेवरून, देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेवरून, की सरकार पूर्णपणे माघार घेईल आणि नमेल, पुढे काय होईल? सरकारला माघार घ्यायची नाहीच. टाइमलाईन काय दिसते की हे 3 महिन्यात अहवाल येईल आणि मग ते कदाचित पुढच्या वर्षापासून काहीतरी एक नवीन निर्णय. हे बघा, सरकारला माघार घ्यायचीच नाही. सरकारला का नाही माघार घ्यायची आहे? कारण हा प्रशासकीय निर्णयच नाही. लोकांना फार अधनमधनं राग येतो मी जेव्हा असं म्हणतो की हे हिंदुस्थानच्या कथनाचा भाग आहे. तुम्ही मला सांगा की हिंदी भाषेच्या सक्तीचं काम करणं हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लार्जर पॉलिटिकल नॅरेटिव्हचा भाग आहे. आणि 10 वर्ष जेव्हा मराठी शाळांमधली, इथल्या इंग्रजी शाळांमधली मुलं मराठी बरोबर हिंदी सरसकट शिकतील आणि त्यांच्यातली मिश्र भाषा तयार होईल, हळूहळू 10 वर्षांनी मराठी ही हिंदीची पोटभाषा वाटावी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल. या MMR प्रांतामध्ये हिंदी बोलणाऱ्यांची संख्या विद्युत वेगाने वाढते, त्याच्यात मराठी लोकांचीच हिंदी बोलणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल आणि पुढे मागे महाराष्ट्राच्या उर्वरित राजकीय प्रभावाला नामशेष करण्यासाठी जर ह्यांना MMRचा केंद्रशासित प्रदेश करायचा असेल, MMRचं राज्य करायचं असेल तर हिंदी भाषा तिथल्या बहुसंख्याकांची भाषा आहे म्हणून तिला पहिली भाषेचं स्थान द्यावं, मग मराठीला द्यावं आणि मग गुजर मारवाड्यांच्या गुजरातीला द्यावं. या प्रकारचा अजेंडा रेटण्यासाठी आणि एक जिन्सी मोनोलिथिक सपाटीकरणासाठी, एकसाचीकरणासाठी हिंदी महाराष्ट्रामध्ये पाझरवणं हे एका वायडर नॅरेटिव्हचा भाग आहे. उत्तरेत त्यांना जमलंय, दक्षिणेत त्यांना जमत नाहीये, म्हणून मधली जी मोकळी जागा आहे ती यांची प्रयोगशाळा आहे. म्हणजे काल वागळेंनी लिहिलंय, त्याच्या अगोदर मी 29 तारखेच्या सभेत म्हटलंय, एरवी उत्तर भारतातले जे व्यवस्थेच्या विरुद्ध बोलणारे जे हिंदी भाषक पत्रकार आहेत
त्यांच्या व्यवस्थेविरुद्ध बोलण्याबद्दल आम्ही मराठी लोक पण बोलतो. आम्हाला असं वाटतं की यांनी फॅसिस्टांच्या बद्दल हे लोक जे बोलतायत त्याच्यासोबत आम्ही पण आहोत. मग आज जर 12 कोटी लोकांचा महाराष्ट्र आपल्या भाषेसाठी भांडतोय, तर रवीश कुमार पासून पुण्यप्रसून वाजपेयी पण कुमार विश्वास तर भामटाच आहे, पण रवीश कुमार, अजित अंजुम यांच्यासारखे लोक का बरं बोलत नाहीत? आणि सगळ्यात महत्त्वाचं, काल राजेंद्र साठेंनी असं लिहिलंय की मला वाटतं कुठला बरं एका हिंदी वर्तमानपत्राच्या संपादकीयात त्यांनी लिहिलंय की मराठी लोकांनी अशा पद्धतीनं हिंदीला विरोध करणं हा राष्ट्रीयत्वावर प्रादेशिकतेचा झालेला विजय आहे. म्हणजे हिंदी जे जे रिप्रेझेंट करते, हिंदी भाषा ज्याचं ज्याचं प्रतिनिधित्व करते ते राष्ट्रीय आहे. मराठी भाषा ज्याचं ज्याचं प्रतिनिधित्व करते ते प्रादेशिक, संकुचित, मागासलेपणाचं, प्रतिगामीपणाचं आहे. आणि त्या अग्रलेखामध्ये संपादक असं म्हणतात की किमान तिसरी भाषा म्हणून तरी हिंदी स्वीकारली गेली पाहिजे. म्हणजे इथे हे लोक सांगतायत तिसरी भाषा म्हणूनच असेल, उत्तर भारतातले लोक म्हणतायत तिसरी भाषा म्हणून नाही, किमान तिसरी भाषा म्हणून. म्हणजे उद्या या राज्यामध्ये जर हिंदी दुसरी भाषा झाली, पहिली भाषा झाली, तर गायपट्ट्यातल्या लोकांना ते आपल्या भौगोलिक साम्राज्याचा देशांतर्गत वसाहतवादाचा विस्तार आहे असं वाटेल. आणि म्हणून मराठी लोकांनी जास्त सावध राहण्याची गरज आहे. मराठी लोकांनी, आणि ज्या मराठी लोकांनी त्यांच्या निष्ठा अकारण हिमालयाला वाहिलेल्या आहेत, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की सह्याद्री खचला तर हिमालय तुम्हाला कुत्र्याची वागणूक देणार नाही. त्यामुळे तुमची निष्ठा महाराष्ट्राची पाहिजे, मराठी भाषेची पाहिजे. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना शेवटी मला असं वाटतं, सरकारने ठरवलंय की बधायचं नाही. आम्ही ठरवलंय की सरकार थांबत नाही तोपर्यंत लढत राहायचं. आमची ताकद मर्यादित आहे. राजकीय पक्षांनाही आम्ही विनंती करतो की आपण 5 जुलैला सगळे जेव्हा भेटू तेव्हा आंशिक विजय साजरा करूया, पण आंशिकच विजय साजरा करूया. विजयाने एवढे बेभान नको होऊया की सगळा गुलाल काना नाकात आणि डोळ्यात जाईल आणि पुढची दृष्टी धुसर होईल. दृष्टी धुसर झाली तर सरकार कधीही तुमचा गळा आवळायला मोकळं राहील. ते होऊ नये याची काळजी घेणं ही मराठी समाज म्हणून आपली सामूहिक जबाबदारी आहे. म्हणजे या संपूर्ण निर्णया पाठीमागचं जे काही वायडर नॅरेटिव्ह आहे ते सतत डोळ्यासमोर राहिलं पाहिजे असं दीपक सरांचं म्हणणं आहे. आणि या संपूर्ण आंदोलनाच्या निमित्तानं जी काही सगळी ढवळाढवळ झाली एकूण मराठी भाषेच्या चळवळीमध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, त्याचे बरेचसे पदर त्यांनी उलगडून दाखवलेले आहेत. त्यांचा प्रवाससुद्धा या निमित्तानं पहिल्यांदाच समोर आलेला आहे. या संपूर्ण मुलाखतीबद्दल तुमच्या काही सूचना, प्रतिक्रिया असतील आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.